नमस्कार मित्रांनो मी आलो होतो साहेबराव गंगाधर मिरगे यांच्या शेतामध्ये 35-24 पायांवरची मक्का लावलेली होती त्यांनी. आणि हे बघा इथं लाईव्ह आपण मक्का काढलेली आहे. 50 पोते निघलेले प्रति 30 गुंठ्यात 30 क्विंटल मक्का निघलेली आहे. पुढची माहिती सर सांगाल तुम्हाला आता काय होतं नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सिसारखेडा येथे साहेबराव मिरगे यांच्या शेतावरती मक्का मळणीचा 35-24 कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांसमोर ही मक्का काढून दाखवलेली आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व शेतकरी या ठिकाणी आहे. तर यांनी 30 गुंठ्यामध्ये 35-24 मक्का लागवड केली होती. त्यांना प्रति गुंठा 1 क्विंटल म्हणजे एका गुंठ्याला 1 क्विंटल या ठिकाणी मक्का ही आलेली आहे. तर मक्का बद्दल शेतकऱ्याची काय प्रतिक्रिया आहे आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया. दादा, तुमचा परिचय द्या. साहेबराव गंगाधर मिरगे, मुक्काम सिसारखेडा, पोस्ट भराडी, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी 35-24 पायोनियर कंपनीची मक्का लावली होती. तर मला चांगलं प्रति गुंठ्याला प्रति क्विंटल असं उत्पन्न मिळालं. तरी पण सततच्या पावसाने रेग्युलर मध्ये पाऊस असल्या कारणाने तुऱ्यावरचं जे पावडर आहे ते पाहिजे तसं पोलन झालं नसल्या कारणाने कणूस थोडासा बारीक झाला होता. पण तरी पण एवढा असून सुद्धा सततच्या पाऊस असल्यामुळेही चांगल्या प्रकारे उत्पन्न मला मिळालेलं आहे. पहिलं वैशिष्ट्य एक समान आकाराची कंच. तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपण या ठिकाणी कंच लावले तर सर्व कंच एक समान आकाराचे या ठिकाणी भरलेले आहे. तुम्ही बघू शकता एकदम. आणि या पद्धतीने जर लागवड केली तर 100% 35-24 हे वाण चांगलं उत्पन्न देणार वाण आहे. हे झालं याचं पहिलं वैशिष्ट्य की एक समान आकाराची टोकापर्यंत भरलेली कंच या ठिकाणी या शकतो. हा मक्काचा 35-24 चा प्लांट आहे. या ठिकाणी आपण आणलेला. याला स्टँडेबिलिटी तुम्ही बघू शकता, एवढा मोठा बुंदा आहे हा. जर 2 माणसं जर उपटायला लागले तर हे दांडा उपटत नाही. दादाच्या लाईनी मोजा बघा किती आहेत. साधारण मक्काला किती लाईनी असतात? 16 ते 18. याला बघू शकता तुम्ही ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 लाईनी. किती काका? 20 लाईनी. 20 लाईनी कुठल्याही मक्काला आढळत नाही, म्हणून याचं उत्पन्न हे वाढतं. शिवाजीने मला गाईडलाईन्स केलं की नाना मक्का लावायची तर पायोनियर कंपनीची 35-24च लावायची. ही मक्का धुंडून बिजवाई लावली आम्ही. आणि दुसरी गोष्ट, आम्ही मक्का जमा केली तर वाटतच नव्हतं इतकं होईल. आम्ही कट्टे सुद्धा, मी म्हणलं साहेब एवढं होणारच नाही, 30-35 कट्टे होईल म्हणलं फक्त. तर ते अक्षरशः 51 कट्टे मक्का निघली होती. आणि कंस मनातही भरत नव्हते. आणि दुसरी गोष्ट, लेंडरू खूप बारीक आहे. आणि गेल्या वर्षीचाच माझा अनुभव आहे. मक्काच्या वावरात जवळपास 2 एकरात जितकी मक्का निघली होती, तर त्या तुलनेत खूप चांगली मक्का ही 35-24 निघली.